नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका अतिशय शांत, सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण, जिथे पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. हे मंदिर फक्त दगडानेच बनलेले नाही, तर श्रद्धा, कला आणि भक्तीचे घडलेले एक अद्भुत स्थान आहे. मित्रांनो, आपण बोलत आहोत आपल्या लातूर शहरामधील स्थित असणाऱ्या बालाजी मंदिराबद्दल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषभ आणि तुम्ही बघताय ऋषभ ब्लॉग. मित्रांनो, मंदिराचा हा भव्य प्रवेश पहा. पूर्ण मंदिरावर केलेली सुंदर नक्षीकाम, प्रत्येक खांबावर दिसणारा पारंपरिक कलाकुसर आणि ही शांतता, हे सगळं पाहता जणू आपण एखाद्या प्राचीन दिव्य दुनियेत आलोय असे वाटतं. आणि मित्रांनो, या मंदिराची वास्तुकला खूपच आकर्षक आहे. पांढऱ्या दगडाने कोरलेली प्रत्येक आकृती, प्रत्येक डिझाईन एक कथा सांगताना दिसते. इथल्या भिंतीवर आणि खांबावर केलेली नक्षी भारतीय संस्कृतीची सुंदर ओळख करून देते. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य सभा मंडपामध्ये आलो आहोत. वा, किती विशाल आणि शांत वातावरण आहे इथे. मार्बलची चमक आणि नैसर्गिक प्रकार आणि सभोवताली असलेली शांतता मन अगदी प्रसन्न करून टाकते. छताकडे पाहिल्यानंतर ना सुंदर डिझाईन आणि समतोल वास्तुकला दिसते. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने तयार केलेली आहे ना की कॅमेऱ्यामध्ये कैद करताना देखील डोळे भरून येतात. आणि आता या मंदिराचे पवित्र स्थान गर्भगृह, समोर दिसणारी ही सुंदर मूर्ती, फुलाने सजलेल्या दरबारामागे असलेले लाल पडदे आणि संपूर्ण वातावरण भक्ती, खरंच मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते. इथे येऊन काही क्षण बसल्या तरी मनातील ताण सगळं दूर झाल्यासारखं वाटतं. दररोज इथे पूजा, आरती आणि भक्तांची गर्दी असते. सकाळची संध्याकाळची आरती खूपच सुंदर आणि स्पर्श करणारी असते. आणि मित्रांनो, मंदिराबाहेरचा हा ध्वजस्तंभ मंदिराची शान आणखी वाढते. सूर्यप्रकाशात चमकणारा हा स्तंभ खूपच आकर्षक दिसतो. तर मित्रांनो, आजचा मंदिराचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाणाला एक्सप्लोर करण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.